क्रूर कर्मा औरंगजेबाची संभाजीनगर जिल्ह्यातील कबर हटविण्यात यावी या मागणीसाठी देशभर आक्रमक भूमिका घेणाऱ्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने 17 मार्च रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान खामगाव येथे तीव्र निदर्शने करीत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। सदर निवेदनात नमूद आहे की उझबेकी परकीय आक्रमक बाबर यांचा वंशज क्रूर कर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरात आहे। वास्तविक औरंगजेब अहिल्यादेवी नगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजी नगर येथे पुरले व त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर त्याचे वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या याने केली। काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले। सोरटी सोमनाथचे मंदिर पुन्हा एकदा यानेच फोडले। त्र्यंबकेश्वर मंदिर, जेजुरी गड यावर हल्ले केले। हजारो हिंदूंच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक क्रूर कत्तल केली। छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला। हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण केले। अशा क्रूर कर्म व आताताई औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचेच अनंत यातनांचे प्रतीक आहे। तरी ही कबर पूर्णपणे नष्ट करावी। परकीयांचे कुठलेही नामोनिशान नष्ट झाले पाहिजे। योग्य पद्धतीने ही कबर पूर्णपणे काढून टाकावी। असे न झाल्यास विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू समाजाबरोबर छत्रपती संभाजी नगराकडे कार सेवेसाठी कूच करतील व औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।